कडूस तालुका खेड येथे अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात आरोपीस दोषी ठरवत राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयानं 5 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस सय्यद यांनी हा निकाल दिला। नरेश विजय देशनेहरे राहणार कडूस तालुका खेड अशी शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे। मार्च 2019 ते मे 2020 या कालावधीत कडूस येथील बौद्ध वस्ती परिसरात राहणाऱ्या 9 वर्षाच्या एका व 10 वर्षाच्या 2 मुलांवर आरोपीने अनैसर्गिक अत्याचार केले होते। यापैकी एका मुलाला मंदिराजवळ एकटे उभे असताना आरोपीने खाऊ देतो असे सांगून मंदिराच्या माडीवर नेले। तेथे कोणीही नसल्याचा फायदा घेत आरोपीने मुलाला धमकावत त्याच्यावर अत्याचार केल्याचं तपासात निष्पन्न झालं। या घटनेनंतर मुलगा रडत घरी आल्यानंतर आईने विचारपूस केली असता त्याने घडलेला प्रकार सांगितला। मात्र स्थानिक लोकांकडून त्रास होईल या भीतीने सुरुवातीला पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती। दरम्यान वस्तीतील इतर महिलांशी बोलताना आरोपीने इतर 2 मुलांवरही अशाच प्रकारे अत्याचार केल्याची माहिती समोर आली। यानंतर संबंधित पालकांनी सामाजिक संस्थेची मदत घेतली। राजमाता जिजाऊ महिला संस्था, भामचंद्रनगर, वासुली तालुका खेड यांच्या माध्यमातून खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय दंड संविधान कलम 377 तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच पॉस्कोचे कलम 3A, 4, 6, 8, 12 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला। या खटल्यात सरकारी वकील संदीप वाघ यांनी 7 साक्षीदार तपासले। पीडित मुले व त्यांच्या आईची साक्ष न्यायालयात महत्त्वपूर्ण ठरली। न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत पॉस्को कायदा कलम 8 अंतर्गत 5 वर्षे सक्त मजुरी, कलम 12 अंतर्गत 2 वर्षे सक्त मजुरी तसेच भारतीय दंड विधान कलम 506 अंतर्गत 1 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली।